या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. होय बरोबर. अहो मॅडम एक काम होतं माझं तुमच्याकडं. मॅडम अहो लय माझं एक काम होतं अर्जंट तुमच्याकडं. मी अगोदर आली मॅडम. हे मला काय माहिती का ढिकून कुठं आलाय. अरे किती आली बसली. अयो माझं एक तुमच्याकडे काम होतं मॅडम, पण हो द्या आधी तुमचंच. मी अगोदर आली, पहिलं माझं काम होतं. बोल की मॅग हे आली कळत नाही तुला आधीच बोलायचं. लोकांच्या घरात भांडू नका, मला लोकांच्या घरात तमाशा नकोय. मॅडम सांगा. एक एक जणांनी सांगचाल का? मी अगोदर आली ना, मग मी सांगणार. बस सांग. हा हो का, मला 500 रुपयाची आहे गरज. पण तुम्ही ऐका नाही, 500 रुपये माझ्याकडनं परत घेत असेल तर मी मला पैसे द्या बघा. लय व्यवहाराच्या पुढचे असल्यागत लागली कराय दिले सांगतोय बघा कोण बघा. अरे तू किती बुडावलंय आम्हाला काय माहित नाही. अगे तुझ्या नवऱ्याने 200 रुपये उसनं नेलतं माझ्याकडे. 4 वर्ष झालं त्याच्या आईला मुंबईला आणि पुण्याला जाऊन बसलंय. ज्याके हाणताय कधी माघारी पैसे फिरवणार होता. तू माझ्याकडनं घेतलाय का? नवऱ्याकडनं घेतलाय ना, त्या किरडेवाल्याला मागायचं. तुझाच नवरा आहे ना ती. तुझाच नवरा आहे. तुला कळत नाही होय? तुझाच त्याला द्यायला लावायचं. अरे तुझाच नवरा आहे का म्हणजे काय बोलतोय? मॅडम असली नका ठरवून देत जाऊ तुम्ही. अहो बांधता तुम्ही मॅडम. अहो विषय ते नाही, तुम्ही मॅडम सुशिक्षित आहे. या आडाने गोळा कशाला सारखा तुम्ही जवळ केलाय? तू कशाला आलाय मग? माझं मॅडम कडे प्रायव्हेट काम आहे, सरांच्या विषयी बोलायचंय. प्रायव्हेट काम आहे सांगतोय तू. तुमचे 200 रुपये द्यायचे कधी दानत नाही, माघारी नुसतं न्यायचं कळतं, माघारी द्यायचं कळत नाही. लागले वय का सांगाय तू नको झटका मारू, जा घरी. मॅडम आता तुम्ही दोघं बी नको झालाय, दोघं पण. मॅडम पैसे जर तुम्हाला वाटत असलं ना सेफ राहावं, कुणाला बी देऊ नका. तोंड बघून पैसे द्या. तोंडावर नुसती गोड बोलते ती, अजिबात पैसा माघारी फिरत नाही या घरातनं. अरे तुझा लय फिरतो, तू लय दामदार आहे. घरात पाव खातीन कशाला गेलंय नाकाने वांगी सुलती या. अरे मी पाव खाल्लाय तर काय बिघाड? पावावाली पारण लागली वय सांगाय कशाला तुला 500 रुपये उसणं पाहिजे? रेग्युलर काम करत असते, नवरा नांदत असता तर तुला पैशाची गरज लागली नसती. अरे तुला काय करायचंय? नांदू दे नाही तर सोडू दे. आमचं मिस्टर येतील बाबा, नका भांडत बसू. मग काय तर सूर कुणी लावलाय भांडणाचा अगोदर मॅडम ती बघा बर का. हो का मॅडम, विषय कसा असतो माहितीये का? माणसाने स्वावलंबी जगाव. त्याला मागून त्याला मागून आज तुमच्या पैशावर जगायचं, उद्या दुसऱ्याला मागायचं. स्वावलंबीची भाषा कोण करतय बघा? हर्या आता ह्या क्षणाला पैसे कोण्या मागितल्यात सांग? कशाला भिकाऱ्यागत आली पैसे मागत? तुला काय करायचं? 200 रुपये मॅडम माझे, ते 200 रुपयाची मला एफडी करायचं डोक्यात होतं. तिचा नवरा गेला घेऊन पैसे, आज 5 वर्ष पूर्ण होत आला. 1 वर्ष थांबलो असतो तर 200चं 400 रुपये झाला असतं मला. त्याच्याकडनं मागकी मला बी मॅडम 200 रुपये उसणं लागायचं होतं. अरे किरडेवाल्या भिकारा कशाला मागायलाय मग लोकांकडे? अगं पण मी 200 मागत होतो, कशाला 500 रुपये मागती? वर 300 रुपये मागितलं म्हणून तुझ्या घरचं काही गेलं काय? एका टोल्यातच भेताडन तोंड एक करीन लय वाच 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 केलं माझ्या पुढे. ठेवड्या बडे ती कुठलं भेटलं तर पैसे 500 रुपये बाजार भरण्यासाठी आली नाही ना, ती भरून देणं होईल का तुला? होय मॅडम देताय का 200? मग मॅडम अजिबात नाही. मी 500 रुपये मागितले, त्याला एक दमडे द्यायची नाही. अगं तुला पण देतील त्याला पण देतील. अहो मॅडम फक्त मला द्याय, तिला जर दिलं ना तुमचा पैशाला चुनाच लागला आणि तुझ्यामुळे मला पैसे मिळले नाहीत. तुला नाही ह्या 200 रुपयाचं 25,000 रुपये दंड भरायला लावला ना तर नावाचा हऱ्या कळलं ना आता तुझा करतो कार्यक्रम. 25,000 करावं लागला 200 रुपयाचं. बघितलं का? कसला गोळा होता बेकार आहे. आलाय कुशाल 200 रुपये मागा मला. तुम्ही काय सांग पैसे जाईल तिथं भांडण करत बसता. कसलं का तुमचं? 500 रुपये मागायला आली, मग हे आणायच काय 200 रुपये मागाय? त्याला काय माहिती तू आधी म्हणून, तुला तर काय माहिती ती येणार आहे. मग मी पैसे मागते, मग मला कशाला भिकारी म्हणतो? हे पण भिकाऱ्याची तावलाच आहे. आता ती तुम्हाला जिथं जाय तिथं भांडणच लागतात ना. तर त्या मला पैसे येतात तिथं भांडणच होतात. त्याला पैसे देऊ नका, मला पैसे द्या. मी थोड्या वेळाने येते मग घ्यायला पैसे. हाय मला का? मी सांगा आणते फक्त 500 रुपये न्यायला मागायला येते. होय रे तू क्या तुझं वय किती झालंय रे? माझ्या वयाचं तुला काय पडले? अरे तुझं लग्न नाही, माझं
काय पुरीच गावाना आपल्याला दुःखच नाही त्या गोष्टीचं. अरे लका इथं लका आमच्या आईला काम आहे ना पुरी बघून 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 लका इतकं डोकं वैतागले का ना काय सांगायचं तुला लका लय अवघड झाले पुरीचं. मी लग्नाचा विचार सोडून दिलाय आता. मग काय आता काय दाढी वाढवतो काय संन्यास घ्यायचा संन्यास. काय त्याच्या आईला लय अवघड आहे लका. अरे त्यो अरेच आहे घर. कॅन्ड बांधलंय म्हणल्या हऱ्याच आहे. आला का स्टँड बिंडला स्टँड मोडलंय काय सांगायचंय बसू द्याला का मला काय लाका लय निवांत बसलाय रे. आम्ही बसावं का नाही लागा काय लागा. अरे पण काहीतरी काम धंदा करावं हा म्हणजे आम्ही काय बिनकामाचं आहे का? मग बसल्या बिन कामाच झाला की. अरे काम करून येऊन बसलोय आम्ही. मग काय अरे तुम्हाला वायरमॅन दिसलं का दोघाला. नाही बाबा आपण नाही बघितलं. आपला तर लांब लांब संबंध नाही. वायरमॅन कडलंय माझं अर्जंट काम आहे यार. काय काम आहे आज? हाय थोडं तू मला कळणच काय येतोय काय माझ्या कुठं जायचं? वायरमॅन कडे चाललोय. जाऊ नको ह्याच्या बरं कारण आम्ही काय माझा मारलंय का. अजिबात जायचं नाही तुला अडकवल कशात बी ही शहाणं नाही. वेळला का येडला का तू तर बर मी जातो 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 जावा जावा. दिसला तर सांगा हा हा सांगतो निघा. आयला ही एक की गायबान बघ असली हे बेवडं नसतं का आपल्याला वायताक करेल. मला काय खरं वाटना आज याचं. अरे आज नाही ह्याचं रोजच खरं नाही. हे असलंच आहे पिऊन पडायचं कुणाच कुठाना करायचं लय घाण सवय ह्याला. जाऊ दे आता माझाच मित्र आहे काय. मग तू काय करतोय आता. जातो भाऊ मला भुका लागलाय जेवायला. अरे कायला का जेवायला का सारखं लागा उपाय बकासवर तरी लागा बरा लागा तुझ्यापेक्षा हे खाऊन राहिलं पाहिजे. सारखं छेद उडते तिथलं. बोल की हरी. अहो काय सारखा फ्यूज उडतोय. सारखा तुमचा फ्यूज उडतोय डीपी तर. इकडे या काम आहे लय महत्वाचं. काय बोला. बसा खाली बसा वायरमॅन. बोल हरी. अहो शीतल काय करताय तुम्ही. काय बा सारखा फ्यूज उडतो डीपी त्याला काय एवढा लोड टाकताय तुम्ही. एकदाच नवं काम करून टाका की राव. बिलाला थांबताय का महिनाभर तरी. काय बिल आता बिल कोण भरताय का कोण सांगा की 10 वेळा दारात यायला लागतंय आपण ते बिलासाठी. दुटीच आहे. हाय दुटी पण बरोबर आहे. हा अहो महत्वाची खबर घेऊन आलोय वायरमॅन. काय आपली सांगा वय नाही का नाही. हा तिने आकडा टाकलाय. लय चांडाला का रे लय चांडापणा करतो. काय ते आकडा टाकून ती कशाला टाकीन बिचारी आकडाला का काय घेतोय तिच्यावर. अहो काय वायरमॅन राव उलट तुमचं काम सोपं करायला आलोय मी मला चांडा म्हणा. हाय माझी दुटी चालू आहे, आता बघू जाता जाता. अहो काय तुम्ही राव मला नाही बसलं पटत राव अजिबात. आपण कशाला एखाद्या तोंडात ह्याच्यात ना खूप असताय. अहो पण राव तुम्ही काय करा तुम्ही आता माझ्याबरोबर चला आणि पहिला तिला 10,000 रुपये दंड मारा त्याशिवाय माझ्या आगत शांत होणार नाही. असला आकडा तर नाही तिने येऊन आहे माझ्या अंगावर म्हणजे भेटलं पुढे. नाही नाही अहो आकडा चला की आहे. मग दाखव की आकडा. तुम्हाला सकाळ जर नवडाकतोय चला तुम्ही. लय चांडापणा करता तुम्ही बरं का. अरे मी कसं येऊ. चला एक सायकल येऊ. काय साय गाडी आणायची का हरी. काय राव बरं वायरमॅन व्हायच्या आधी सायकल येऊन हिंडत होता की हाय लागला बा. तुम्ही बी राव सांगाय. बरं, चला. चला बसा. काय बसतो बाबा. सायकल मध्ये राव गाड्या निघायच्या आत पहिली सायकल निघलेली ना. हाय बरोबर आहे. पहिल्यापासून गाड्यांवरच फिरताय. कुठल्या गाड्यावर. राव, काम सोपं करायला जातोय मी. वायरमॅन बोला बोला. कडक कारवाई जर नाही ना झाली सांगितलं नाही म्हणता. थांबा तुमच्या नादात माझी चप्पल पडली राव. अहो, जाऊ द्या अहो, चप्पल पडली माझी तुमच्या नादात राव. आकडा काढल्या होईल खेळ. काय आकडा काढते आता तुम्ही समोर आता माणूस पुरावा एवढा माणूस आणलाय की मी. बघा घ्या फोटो घ्या पहिलं फोटो घ्या नाही तर ताण 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 करत बाहेर ठीक आहे आकडाच आहे की राव. आहे का नाही. मग काय आम्ही काय खोटं म्हणून सांगू. काय आता डायरेक्ट वर पाठवतो. चांगलं 5-25 हजाराला घर जाळा बघा. आता तुम्ही हे का पाठवला वर पण पाठवला. अजून 2-3 काढून ठेवा परत नाही होऊन पडल्यावर काय करता. माझ्या बरं तिला भांडायचं कळतंय ना तिला बी कळलं. गेली तू भावाच्या भावात. आलं का चांगलं? हे आलं चांगले फुट आले. ओ साहेब. बघा आधी ताण 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 करत. अहो काय हो साहेब. ही काय वर मला साहेब आकडा दिसा ना एवढा मोठा. अहो मी ती काल आता काय तर वेळ लावलंय तुला आधी आकडा टाकताना कळत नव्हतं वय. ए तू गप्रा जरा.
साहेब बोला की तेवढं डिलीट करा की हवा फोटो. दिवसा द्या दुपार आकडा टाकताय तुम्ही आणि आम्हाला ते लावतोय डिलीट करा. आमची जागा घालवता का नोकरी आहे एवढी? अहो करा एवढं बार मी माफी मागते तुमची. आता कशाला माफी मागती? तो कधी एवढ्या महिन्यात चूल पेटावलेली बघितली का ग? सारखी ती शिगडी पेटवत असती. तुला काय करायचंय? मी शिगडी पेटवली तर तिकडे काय बी पेटवील. अगं पण फोकाटचं वापरायचं बंद कर की. कवर फोकाटचं वापरणार आहे तू? अरे तू लय फुकटावाने असल्यावर करू नको. मी मीटर घेतलाय तुझा आहे का? मीटर दाखव बरं. अरे तुझं लय हे चोरतोय लाईट बिल. अहो साहेब, ही माझं नाव घेतोय. पहिल्यापासून ही घर आहे का नाही फुकटावत खाता आलेलं या. तू गप काय? तू गप बरं आहेस? काय करणार आहे का तू? काय करणार आहे तू आमच्या नादी लागू नको. माझ्या नादी लावू नको. मी लय खतरनाक माणूस आहे. चाललंय ना चाललंय दंड बसलाय तुला आणि काय चाललंय म्हणून सांगते. तू गप काय? ती पावती कधी येईन व? येईन उद्या पावती. हा, पावती तू उद्या. गप काय? असं काय करणार आहे? हा, नाही. ऐकू. अयो साहेब मला काय का ग? बाया माणूस आहे म्हणून माणूस दिसू सोडून आधी साहेबाला सोडून येतो मग तुझ्याकडे बघतो. म्हणजे कारस्थान तूच केलंय. तुला आता कळेल. तुला ती बसला का नाही दंड? कळेल तुला. 60-70 हजाराला घर जळतंय आता तुझं. थांब साहेबाला सोडून येतो मग बघतो तुझ्याकडे. बेकार झालंय बाबा आता. हार्या काय तुझा पाठला सोडा ना. काय खरं नाही बाबा आता. 20-25 हजार कुठनं बघायचं? अरे मी पण संगी. तू संगीचा नाद काय करतोय? तुला पुरून उरत असती. ध्यानात ठेव. गाठ माझ्याशी. काय लग्नाचं एक अवघड झालंय. आय कुरकुर करते. काय पोरगी भेटाना या केस ते काय लागल्या तुला काय एवढं पोरगी हुडकून अवघड. मला तर वाटतंय ते विवाह संस्थेतच नाव द्यावं माझं. वाढदिवशी पोरगी भेटेल. रावण काय होय नाही इकडं कुठं बसलाय? काय नाही बसलो असंच. आता जर कटाळा म्हणून म्हणलं बसावं. होय. अरे एक काम होतं तुझ्याकडं. माझ्याकडं हा सांगा की अख्ख्या गावात आहे का नाही तूच एक विश्वास आहे बघ माणूस तेवढा. ते तर आहेच मी. हा लगेच कॉल टाईट कर नको. ऐक मला आहे का नाही एक काम आहे तुझ्याकडं. सांगा की लगेच करणार मी काम. मी काय तसं माणूस आहे नाही काम अरे ऐक करणार. की जरा आहे का नाही मला गांजा पाहिजे. गांजा. गांजा हो. कधीपासून चालू केलाय? मुर्द्या मला नाही पाहिजे. मग अरे मलाच पाहिजे म्हणजे. अयो अरे ऐकून घे माझं एक काम आहे. मला एक गांजा लागायचा आहे. मसुबाला पाहिजे. तुला काय करायचं रे? चाबर चौकशा जेवढं सांगितलंय तेवढं कर. बर किती पाहिजे? एक पुडी म्हणजे 1 किलो भर लागायचं आहे. चालतंय. हाय आपल्या गावात एक माणूस 2 नंबरीचा. कोण आहे रे तो? हाय याला अप्पा. अयो तू माणूस होय? त्याकडे लगे 1 किलो काय तुम्हाला 10 किलो म्हणलं तरी लगे आणून देईन. होय. पण पैसे नाही पैशाचं काळजीच करू नको तू. पैसे आहेत माझ्याकडे. तू फक्त ते गांजा घेऊन यायचं काम कर. नाही गांजे मी आणतो. पैसे तयार ठेवा. कधी आणायचं सांगा लगेच. मला संध्याकाळ पतूर पाहिजे बघ. संध्याकाळी पैसे तयार ठेवा लगेचच. हा ठेवते मी. लगेच घेऊन येत. लगेच मग चांगल्या कामाला उशीर नको. लगेच घेऊन ये. लगेच आलो. असं गेलो ना असं आलो. बरं, पैसे बरं, फक्त तयार ठेवा. हा ठेवते. तू काळजी करू नको पैशाची. तू गांजा फक्त घेऊन ये रे. बाकीचं मी बघते. कसा दाडा शिकवायचा का नाही कुणाला चांगला आहे डोक्यात माझ्या. दोन दिवस झाले हेलपाटा घालतोय. घराला कुलूप दिसतंय. कुठे गेल्यात ही वाकड्यांनी तर वाटोळच केले माझ. देतो आता कुणा तर गावात. काय अवघडच खेळ गाड्या. हिवाळ्यात वाय थोडासा गोरा झालो होतो मी. आता परत हे उन्हाळा आलाय. अवघड आहे सगळं त्याच्या आहे ना. काय चाललंय? काय नाही शासनाला लावलंय काम आमच्या माग. कशाचं काम? ही लाईट बिल द्यायचं. लाईट बिल? हो. आमचं दिलंय का? तुमचं दिलंय तुमच्याकडे. पण ते नारायण वाकड्यांचं राहिले द्यायचं बघा बिल. नारायण वाकडे मग संगीता वहिनीचं वय. हो त्याचं काय काळजी करताय? तुम्ही गेलता का तिथं? घरी गेलतो पण तू कुलप होतो घराला. मी असतो ना तिथं 24 तास पडीकच असतो. माझून त्यांचं लय जवळच संबंध आहेत ना. तुम्ही ना काळजी करू. काय ते देणार की त्याला काय दवा बघा. नाही तर मग साहेबांनी मला घरी लावलं होतं. पण आता तुम्ही एवढी एकच राहिले बघा.
देतो बिनधास्त तेवढं आठवण द्या बरं का पण पाहुणं. काय काळजी करणार का आयला तक बाकी हो काय त्याच्या आईला माणसंच ना आलाय. काय आता करता शासनाने लावले ना आम्हाला हे पळायला. बरं असं द्या काळजी करणार का मी देतो आता चला चहाची तर सोय होईल आज बरं का. संगीता वहिनीकडे जातो लाईट बिल बी देतो आणि चहा पाण्याची बी सोय होती जातोच तिकडे. मॅडम काय तुम्हाला सांगायची माझी एक तारा. आता काय झालं परत? अहो 2-3 दिवस झालं मी आकडा टाकला होता लाईटीचा आणि त्या हाऱ्या किरडीवाल्यानं काय केलं तर वायर म्हणलंच की बोलवून आणलं. आता वायर म्हणलं काढलं फोटो माझं त्या आकड्याचं आणि टाकलं वरच्या साहेबाला. हा केवढं पडलं. छत्तीचाच आकडा आहे ते कशावर तर अहो सारखा नाव उठलाय तो किरडीवाला माझ्या तर. काय तर आनंद पोटात माझ्या माईना ग बाई ग. काय आनंद झालाय. अगं बाबा कसला जी कवर घ्यार हसलाय माणूस. चहा बी ठेवा राव आनंदाची बातमी आणली तुमच्यासाठी आनंदाची. अहो गॅस आहे का राव म्हणजे तुमच्या आनंदाची गोष्ट एवढी आनंदात मी आलोय मी म्हणलं चहा प्यायला मिळेल राव तुमच्या हातचा. काय चव असते चहाला. सरपणा नाही चालली होती गॅस संपलाय. अहो मी काय करते जेवण करते गोडा दोडाचं. अगोदर बातमी सांगा मला. त्याला काय अर्थ आहे मग माझा मूडच घालावला तुम्ही सगळा. मला वाटलं चहा बी प्यायला भेटेल. लग्न ठरलं का काय. लग्नात पेक्षा 1 नंबर बातमी आणली लय आनंद. मॅडम एवढा आनंद झालाय म्हणलं आणि ती बी पोटात मावाला म्हणतोय. लयच खतरनाक काम झालं. सांगा आता ऐकू दे तरी. वाडा बातमी पाडदिशी. अहो मी मगाशी वड्याच्या कडेला बसलो होतो आपलं. बर कशाला बसला होता. अहो पाण्याची वाट बघत होतो. हा असं म्हणा स्पष्टपणे आहे का नाही. बसलो न तिकडून हे आला आपला वायरमॅन. बर वायरमॅन आला मला म्हणला की अहो माझं एक काम आहे म्हणला. म्हणलं काय. मला म्हणला ती 2 दिवस झालं नारायणच्या घरी जातोय म्हणजे तुमच्या. बर तर म्हणला 2 दिवस झालं कुलूप आहे. कशाचं कुलं भीतच बोलत की मी कुठं जाते. जातात चाल तुम्ही मॅडम कडे गेला चाल कुठं गेला चाल मला माहितीये का आता तुम्ही कुठे जाताय ती. आणि मग म्हणला 2 दिवस झालं म्हणला घर बंद आहे. बर मग घर बंद आहे मग म्हणला ती लाईट बिल द्यायचंय त्यांचं. तर म्हणला तुम्ही द्याचा का तेवढं. बर मी म्हणलं 24 तास म्हणलं संगीत व्हायच्या घरीच असतो म्हणलं मी. बर तुम्ही काय करता का बिल माझ्या पैसे द्या म्हणलं. हा पण लाईट बिल बघितलं मला एवढा आनंद झाला का नाही. केवढं आलंय हो बिल. अहो काय तुम्हाला सांगायचंय. माझं बिल घेऊन आलाय मॅडम त्यो. पण संगीता वहिनी तुम्हाला सांगू का आकडा ऐकून तुम्हाला आकडीच येणार आहे. आकडीच काय सांगताय. आकडी बरं किती आलंय तेवढं सांगा मला. आकडा हा 1500 रुपये लाईट बिल आले. 1500 हा कमीच आलंय का नाही. असं भरती पुढचं आहे का. हा आणि दंड 25,000 रुपये. बातमी घेऊन आला तू. बाई ह्याला कशाच आनंद होतो काय कळतं का. 25,000 मला दंड आला म्हणून आनंद पोटात नाव ना. नाचत आलाय सांग. नाचत आला नाचत पार बघ की हसत सांगतोय आनंद पोटात माझ्या मावीला. म्हणा मी कामाला जाते रोज आणि तू आलाय आनंद पोटात. मीठ चोळायला किरडीवाल्या तुला उठलं वर यायचं गोळा तुला अजून मारला असतो त्याला. लय डोक्यात गेला. चला मॅडम बघू जरा ह्याच्याकडं. वेळ झालं वाट बघते त्या रावणाची अजून येतो ये मुडदा घेऊन. अवघडच आहे बाबा कोणा विश्वास ठेवा का नाही. लवकर बस तुमचा माल आणलाय मी. बघू बरं. शाबास मी आज लय खुश आहे तुझ्या. नियोजन करायचं. काय वैसू देत मला वाटलं गुंगलेच. अरे का अरे जिंकली की बाबा मी. कसा आहे कडक वय का ना माल. लय कडक आहे बाबा माल. आपण तुम्ही रोज वाढता आणि तुम्हाला कसं काय जिंकताय. अरे किरडीवाल्या काय बी नको बोलू. रोज वाढता मग मला काय व्यसन बेसन नाही वाढायची ती. मग एकटं दुखत्या घरातून कोणच नाही म्हणल्यावर म्हणलं आता काय म्हणशील बाबा तसाच अख्ख्या गावभर बाबाटा करशील नाही तर संगी उडती असलं काय बी. मग आता मागावलंय कशाला मग त्यालाच मागावलंय ना वाढायला. अरे नाही बाबा
नाही त्याला मागवलं, हाय एक काम म्हणून ते मागवलंय, कळलं का? काम काय माहिती बघा, नाहीतर अवघड करताल. झालं कळेल, असून दे म्हणून तर मागवलं. एवढं मोठं पाऊल उचललंय बाबा मी. पैसे पैसे म्हणजे? पैसे कुठे आहेत? अरे ती नंतर देणार आहे मी, त्या एलप्पाला ऑनलाईन करणार आहे. ती कॅश बिश नाही माझ्याकडं. माझ्या जर आलं नाही पैशा बेशाचं मग सांगितलं नाही म्हणशील. हा वहिनीवरनं सांगितलं नाही म्हणजे? मग माझ्या पैशाचं आणायचं नाही अजिबात काय. अरे तुला माझ्या जर काय जर आलं ना हा मग बघा. मग बघा हा. म्हणजे नाही कोणी येतो घेऊन जाईन ही. हा घेऊन जाईल. आता बरं मी देईल तुला. मला पैसे पाहिजे संध्याकाळी, मी पैसे येणार संध्याकाळी न्यायला. अरे अख्ख्या गावात बोंब उठवणार संगीता गांजावरती म्हणून. ए किरडी मला पैसे पाहिजेत. अरे जा हा सांगितलं नाही म्हणशील परत. ऑनलाईन करणार आहे मी, याला पहिला नक्कीच करतोय लाई. हा उपकार केलाय मग ते गाजा आणून दिलाय तर. हा ह्याचा मुर्दा गाडला ह्याचा. तो ठेवते का नाही ह्याला लपवून? हा अरे माझ्या नादी लागतोय वय माझ्या संगीच्या. अरे संगी काही चीज आहे का नाही अजून अख्ख्या गावाला माहिती नाही. हा गान्नी गान्नी आता दाखवते की बरोबर. अरे काय घरी म्हातारी लई खवडी आहे. हाय बया इथंच बसली. जाऊ दे हिलाच गुडगुड बोलती. आजी बरं आहे का? हा हाय बरं. काय करताय? काय नाही बसली होय झालं का चहा पाणी? झाला की. होय बरं हारे कुठे गेलाय? कुठे गेलाय मला तर काय माहिती. होय अहो ती हाऱ्याला ती बुकणी आणली हा तर ती द्यायला आली होती. मग हा नाही द्यायला आली होती हो, त्यानं माझ्याकडे दिली ती. हा. म्हणलं मी चाललोय कामावर हा तर म्हणलं आमची तेवढी म्हातारीकडे देऊन ये. हा मग दे की. नाही नाही मी ठेवते काय तुम्हाला कशाला त्रास, तुम्ही बसा आपलं बसलाय तर. बरं हा बसा तुम्ही. आलीच मी बुकली जरा ठेवू. हा? बरं ठेवू. हा हा जेवला बिवला का नाही? जेवली की आता पवतर राहतोय माणूस जेवायचं. हा बरोबर आहे तुमचं बी. अहो लय दिवस झालं तुमची गाठ नव्हती घेतली, म्हणलं यावं जरा. बरी बरी आली बाय लय देऊ स्वप्न आली. हा कवा आली होती? संक्रांतीला आली होती, आपली भांडणं झाली बघा दोघींची. तवा आली होती, त्याच्या वाताच आली इकडं. हा आली होय. हा. का नाही आली लवकर लवकर? अहो घरातली काम ही प्रपंच आहे माग बाजा. हाय होय. मग बर बर म्हणून आली होती. बरं जाऊ का? अहो घरी भांडी घासायच्यात अजून. नको बस हा बस माझ्या अहो पैसे. तुम्ही हाय रिकाम टेकडा आजी, मला घरी काम माहिती अजून. बर जा जाऊ का? जा. तेवढं सांगा ह्याला. येऊ का हो? चला येते. चला बाई ही लाकड काढून घेते एकदाची, त्यांना लावते तोडायला. मी कशी तोडत बया. बसत आहे. हे तर बसले बाई मॅडम. ओ मॅडम काय ग? कुठे कुठे शोधलं तुम्हाला? इकडे जाऊन फोडत बसलाय वय. हो अगं ते ह्याला पाणी तापवायला लागतं ना. होय अहो इकडे आहे का जरा? काय कसं पटांगणात या. पटांगणात आणलं का काय भांडण? नाही नाही भांडण नाही आणलं. मग? जरा फोन पाहिजे होता तुमचा. फोन थांब मी ठेवलाय तिकडं. द्या बरं. आता कशी वाट लावते ना त्या हाराची. कुणाला फोन करायचा? अहो द्या तर. कोणाला लावायची तर सांग की. अहो बघ आता ऐका येईल का नाही तुम्हाला? हॅलो हा साहेब संगीता बोलती. हो अहो ते आमच्या गावात एक हाऱ्या म्हणून माणूस आहे का नाही बघा. हा तुम्हाला काय सांगायची गरजच नाही. तो काय अख्ख्या पंचक्रोशीत तो फेमसच झालाय बघा कांड करून. हा ऐका ते त्याच्या घरात मी आता त्या गांजाचा पुडा बघितलाय. अहो हो तर माझ्या डोळ्यानं बघितलाय, ह्या दोन डोळ्यानं. हा हा बर 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 या लवकर लवकर या. करा येत आहे? बर 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 चालतंय चालतंय. हा हा गांजाचा पुडा? हो
आता कशी वाट लागल बघा त्या हाऱ्याची. अगं तू कशाला त्याच्या भानगडीत परती? हा पडती म्हणजे 25 का 28,000 रुपये त्या दंड बसलाय मला. एक तर ती 2 नंबर धंदा करतोस पण तू बाय आहे कशाला त्याच्या नादी लागते? अगं बाय आहे म्हणजे अगं हो पण ती माणसांचं कसं असतं अहो त्याला जर असं जर ते असं ही करायला लागला का नाही वाट लावायला लागला का नाही असं सुकवल मग. अगं पण ती किती केलं तर मोकळाच आहे त्याला काय तवा. अहो मग त्यानं काय केलं तर लोक त्याला नाही काय अहो. म्हणणार नाव ठेवतेली. मग दोन असं काट्या बसल्या का नाही मग त्याला कळणार आहे बघा. बाई. त्याशिवाय या संगीता तेव्हा ना सोडत नसती म्हणून ते पोलिसाला फोन करून बोलवून घेतलाय आता. मग गांजा ह्याला आता गांजाचा बी करायला लागला का धंदा? अहो मॅडम तुम्हाला अजून माहितच नाही का? नाही मला माहिती आता मला कसं माहित असेल मी कुठं जाते तेव्हा बाहेर. बरं राहू द्या ती झालंय एक आता तुम्हाला सांगेल नंतर. काय झालंय? हाय अव ती गांजा आहे का नाही मिसला पावलाय त्याच्या घरात. अयो आता ही संगी काय चीज आहे का नाही दिवसा कसा चालणं दिसतात का नाही त्याला दोन पण तुला फटका कुठं पडल्यावर. सापडला ती गांजा? ती लय मोठा किस्सा आहे तुम्हाला सांगेल निवांत नंतर. बया तू ते त्या हारेच्या वरची निघाली बाई. तो आता नाच गाव आहे संगीचा संगी म्हणजे दिवसा चालणं लागावती त्या हारेच्या नादात तू बी तुमचं दोघांचं मला तर वाटतंय भांडणावरच आयुष्य जाईल. नाही काय होत की असं त्याचं बी लग्न झालं बायको गेली निघून तुझा नवरा गेला मुंबईला मग लागलाय तुम्ही भांडण करायला. नवऱ्याचा हम्म. ती राहिलं बाजूला बरं जाऊ दे जाते मी मला काम आलंय. जाऊ दे आता मी बी नाही सरपण थोडं चल चला मग. त्यांना सांगते थोडं. म्हातारे काय लय नाही म्हणतो बसली ग? ती आली होती संगीता बसली इथं. संगी आलती वय हो कशाला घालती? आज ती भुकणी घेऊन. भुकणी घेऊन? हा अग ती पाप द्यायची नाही कोणाला ती पुण्य दिन वय ग. हा अरे आली घरात कुठं ठेवलाय फोडा त्याने आणून. अग तीच खायला माग झाली या अशी पाण्याबरोबर पाव बुचकुळून खाती ती आणि कशाची ती आणायची वय बुकणी आणलाय द्यायची. आणलाय ठेवलाय घरात. ठेवला का घरात? बघ ना आता आपल्याच घरातलं काय तर घेऊन गेलेली असायची. हा खरंय का नाही? नाही ना तसं काय नाही ध्यान ठेवत जावायचं. हा नाही तशी चुरटी नाही चांगली आहे. अगे मस्त तोंडाव दिसते गोड पण तिच्या अंगात 12 माकडाचा खेळ आहे. बरं असू दे की असला तर काय करायचंय नेहदी नेलं तर निवदी नेहदी आपण कसं कसं घर उभा केलं या. असू दे जाऊ दे नेहदी की खाऊ दे. बरं असू दे मी तू जाऊन मग. हा जा. होय बाबा थोडं लागा की राव काय हा? कुठं गेलाय कोयता तुमचा? होय मी लय नाही तोडणार बरं का मी फक्त तासभर तोडणार आहे. हा आणि मला वाढ द्यावा लागेल मला काही एक काल वाट आहे फक्त. हा हो हो अरे काय करतो असलं लागा राव ना काय करतोय? आता लागा कुठं कुठं हुडाकला लागा. अरे करतोय? 2-3 दिवस झालं लागा मी लावून धरलंय उसाव. तुझ्याकडे काम आहे चल की. हो चला बाबा मी आलो लगेच. हा तोडा तवर काय रे काय काम आहे? अरे लय महत्वाचं काम आहे. अरे चालता बी येणार चाला यायला. काय काम काय? अरे ते त्या दिवशी काय झालं माहिती आहे का? बसून बोलू मला बी कटाळा आला यार. बरं चल. तो असं कामाच्या टायमिंगला काय येत जाऊ नको बरं का? काय खवळतात का लगेच? अरे खवळत्यात का कुठं? बस साधा कादा लागा हुडकत काय नाही काय ते हुडकतो या. तास 2 तास वाढ तोडू लागलं का नाही उशी तर वाढ मिळून जातं रे गुरांना दुसरं काय नाही. काय म्हणतोय बोल पाटकीने. हा ती अरे ती त्या दिवशी काय झालं मी इथं आपल्या त्या रस्त्याला बसलेलो. आणि संगीता वहिनी आलती माझ्याकडं. हा बर हा मला म्हणले गांजा भेटेल का? सगळे काय गांजा वाढायला लागली काय? आम्ही तसंच म्हणलं की तिनं जे शिवाजी चालू केला मग गप्पच की गांजा हो तर काहीला एक नवरा नाही तो तिला का मनाला येईन तिथला का संख्या करायला लागली तिला विचारलं की तिला गांजा कशाला पाहिजे तू नाही ओढत तर बर मला म्हणली मसोबाला देवाला चालवलाय. मग देवाला नाही वेळेला का अंडर त्याच्या बरोबर गांजा ठेवला पण देवाला किती एखादी पुडी पाहिजे असती. हा थोडं असलं तरी तिने 1 किलो आणलाय. 1 किलो हा काय त्या संख्येच्या काय गेनात किड बिड पडल्यात काय 1 किलो गांजा एवढा कशा लागतोय रे? आता 1 किलो आणलाय मला जर डोकं बधीर झाला आयला म्हणजे 1 किलो कशाला पाहिजे म्हणून तुला सांगायला आलोय. खायला आणि त्यात पैसे बी ठेवले ते याला 5.
याला पकडलं घेऊन आलोय मी. गांजा याला पकड. हो ते मारण कुत्र्यागत तुला ते संगी राहीन बाजूला तू कशाला संगीला सांगितलंय मला संध्याकाळी पैसे पाहिजेत म्हणलं काय संगीला बोलून आलोय मी. रोखचोक धंदा करायचा तुला कशाला चांडापणा पाहिजेत असला. अरे ती म्हणली देते मी लगेच पैसे. तुला माहिती ना संगी कसली ती पैसे जर नाही दिले तर ती उराव बसन याला पा तुझ्या संगीची गाय न्यायची ओढून शिर्डी बिर्डी उचलून काय करायचं मग. हात लावून देत नसती ती होती ती शिर्डी बी तिने इकून टाकली या आहे का तिला खायला इज्जत झाली संगी. 10,000 रुपये झाले त्याचं. माझ्या त्या दिवशी लय नादी लागत होती. वायरमॅन नेलं सायकल टाकून आकडाच पकडून दिला. 25,000 रुपये दंड बसला. 25 हाऱ्याच्या नादी लागल्यावर सुट्टी नसते र. त्यांनी कोणाच्या बी नादी लागू दे. कुठं आणायची 25 तुझं 25 माझं 10 कुठं आणायचं एवढं भरावंच लागणार आहे तिला काही करून. हा असे दिलगिरी व्यक्त करा आमच्या म्हातारीकडे आली या आणि म्हणते आजी तुम्हाला बुकणी घेऊन आली आणि ठेवली घरात. किती आणली बुकणीचा काय आणलेलं डबडा आणलेला का व्हायला राहू ना. हा लगा 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 आत्ताशेक माझ्या कुटाना लक्षात आला. काय अरे ती बुकणी नसन गांजा असन घरात ठेवलेला नाही तसं कशाला करेल ती. अरे आता माझ्या लक्षात आलं का तिने 100% घोडा लावाय ठरव पोलिसांना बी कळवलं असं नाही राहू मी जातो तू चल पटकन चल घरी. अयो जोडियांची जिगर बाज दर्शन रुबाब धडाके बाज जोडियांची जिगर बाज दर्शन रुबाब धडाके बाज तोंडाचा बाजार डोक्याचा आजार तोंडाचा बाजार डोक्याचा आजार बाबर ह्यांच्या नावाला लई बाबर ह्यांच्या नावाला. या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. ओके संगीनी गांजा आणून ठेवलाय आपल्या घरात बुकणी म्हणून आणून ठेवलाय पोलिस बिलिस नव्हती आली दारात. बर येऊ दे तिला आता येऊ दे तिला सांगितलं तिला चांगला हिसका दाखव तुझा. आता हिसका दावतीन तिला लय हाणती. मला गुतवायचा प्रयत्न चाललेला बघ. हा पोलिस नव्हते ना आली दारात आपल्या. नाही हो बरं झालं लय कानावून येळ गेली म्हातारे. मी आता काय करतो हे पहिलं जाऊन पोलीस स्टेशनला जमा करून येतो. हा अरे बाबा सांगी गुत्त तिला गुतू दे चांगली आता बघ तिला सुटीच नाही. चल राहू ना तिला आता मी तक्रारच नोंदवतो. माझी चप्पल कुठं पडली काहीच काय इकडून आलो. चल इकडे आधी वाईट लांब लांब ठेवा. दबकत दबकत वय चालतं ते. अरे संगी म्हणजे आगे मावळ यार. हा ऐक की पण लगा मी बी बघू का राहू ना घराला कुलूप लावले दारुगड कडी लावली कडी दारुगड मी लक्ष दे तू. अरे मला बी बघू दे तुला दिसतात वय. तू उघडला का ये लवकर हो काढले दा इकडे 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 लवकर अर्धा ती घर आहे का संगीतचं. ही घर आहे उघड ही म्हणतोय तर तिकडे गेलाय दुसऱ्याचं दारू ठोकायला. थांब थांब ते लावतो. आधी ना कुठं ना करणार आहे. हा चल चल लवकर चल लवकर. अरे लाका बुरक पाड देशील लाका कोणतरी येईल दार उघडत हाया. तू ठेव त्या लाका कुठं ठेवायचा रे. पिठाच्या डब्यात ठेवायचा का. पिठाचा नाही नाही तिला कळण. हो ती भाकऱ्या कराय दुसरा बरं पोलीस स्टेशनचा नंबर आहे का तुझ्याकडे. हाय की चल फोन करू आज. चल चल लवकर चल. उशीर झालाय लय. मी तर दरवाजाला कडी लावून गेलती आणि माझ्या घरात कोण शिरले. ह्याचा मुडदा गाडला ह्याचा. कोण आहे आता काय माहिती. कोण आहे रे माझ्या घरात. तुझा मुडदा गाडला तुझा. हिरो कुठं इकडं कुठं माटीला मला म्हणणार आहे का मला 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 तुझा आता किरटीवाली तुम्हाला काय माझंच घर दिसलं होतं. अरे तर साडीनं पाहता नाही थांब. ए भाड्यानो अरे थांबा की काय चोरलं माझ्या घरातून. इकडं अध्यक्षाच्या घराकडे कुठे पाहताय. थांब थांब राहू ना तुला तर आता दाखवतेच. ए बैलांनो अरे कुठं
डोकं फुटन त्यांनी. मला माहिती फुटणार आहे ती डोकं. नारळ ती टाकून याडबीड लागलं काय तुला? अगं हाण नको की. हर्या बाजूला ये, इकडे ये हर्या, नाही तुझं डोकं फोडल्याशिवाय आता राहणार नाही मी. अगं कशाला? अध्यक्ष अध्यक्ष केला का खोटा ना तू? तुला म्हणत होतो ना नारळ हाण नको, नारळ हाण नको. थांबा तुला मारते का नाही मी? अध्यक्ष बघितला काय संगीनी कसला खोटाना केलाय? तुला काय अक्कल बिक्कल आहे का? कशाला नारळ फेकून हाणती वय? तुला मारायचं होतं की पण अध्यक्ष मध्ये आलं म्हणून त्यांच्या छाताडावर बसला. फार बरगडीचा पिंजरा करून टाकला की तू. तुला काय अक्कल बिक्कल आहे का? अरे तुझं डोकं फोडायचं होतं तुझं. अगं तुझं माझं डोकं फोडा गेलं, एक टोला तर टाकला ना तुझे 32 घाशात घालवीन. लागले सांगाय वय मला. 32 घाशात घालवीन वय? काय माझ्या हातात काय मग बांगड्या भरल्यात मग काय? काय भरल्यात? बांगड्यात भरल्यात. मोकळे हे काढून ठेवले आता. तू काढून ठेवले बाई. सुटकीन का तू? गडी वाटकीन की? गाडी वाटतील की? अरे तू गप्रा, लय बोल नको बरं का. तुझा अध्यक्ष आहे म्हणून ग बसतोय, नाही तर शिकोडला घाल तिकडेच करून ठेवीन. अरे झापडीतच पाहिजे का? काय जापडीत पाडते अंगात? अध्यक्ष त्याला सांगा बरं का. बाहेरच्या गावात नांदा आली नीट नांद की, नाही तर गाबाळ उचलून जागे तिकडे घेऊन. अरे कीड लागली तू अख्खा गावाला. तुझ्यामुळे तर गावाचा विकास होईल नाही. ह्या गावातला तरी आहे. तू आहे का या गावातली? हा तुला काय करायचंय? कुठल्या गावात कुठलं कसं आलंय ना आमच्या गावाला लाभलंय असलं. तुझ्या मित्रानेच की लग्न करून आणली मला. मला काय हौस आली या गावात तुझ्या आलेला. सारं पाय तर ते पळालाय तिकडे मुंबईला जाऊन राहतो. अहो, सुका किती बोलतो मी तिकडे. तुला काय करायचंय? सुकी झालाय सुकी ती हो. लागली सांगा होती सुकी. तू नाही ना लागली सुकी. ना शांत ती बस. करायला. हा. काय चालू? खुश. हा हा? नाही काय हो अध्यक्ष? ती जाऊ दे. हा? खुशाल तो वायरमॅन माझ्या घरी घेऊन आलाय तो. हा? असं करू शकतं का तुला? तुला माझ्या घरात गांजा ठेवताना लाज बरी वाटली नाही तुला? हा? नाही मला 25 रुपये 25,000 रुपये दंड भरताना. हा, तुम्ही काय बसा? ए थांब. काय अध्यक्ष काय म्हणतात बघ? काय झालं? अहो अध्यक्ष विषय काय झाला माहितीये का? त्या दिवशी मी मॅडम कडे गेलतो. म्हणलं मला अडचण होती, 200 रुपये लागायचं होतं. म्हणलं आपलं बाजार नेऊन टाकावं, म्हातारीला कालवा करते. तर हित माझ्या आधी तिथं 500 रुपये मागायला होते. हिचं तपलं तिने 500 घेऊन जायचं का नाही? तो आपल्याला मिळून दिलं नाही, मला बी मिळून दिलं नाही. मग हिला पटाय पाहिजे होतं ना. तो मला काय म्हणला माहिती का? कशाला गाली मॅडमच्या घरी भिकाऱ्यावाने आणि मग भिकाऱ्यावाने 200 रुपये मागायला आलता मॅडमला. 500 मागायला आलती. हा नीटला काय रात झाला का? आणि वर्ण अध्यक्ष तेवढ्यावर थांबली नाही, माझ्या घरात गांजा नेऊन ठेवलाय. म्हणजे मी गुतलो तर मला हाय का बायको सोडाय कोण? सांगा बरं. मला सांगा 25,000 रुपयाचा दंड बसलाय. मी कसं भरलंय माझ्या जीवाला माहिती. माझा नवरा आहे का इथं? 25,000 कशात दंड? मग मी काय केलं? तिथं आकडाच धरून दिला. मग मला 200 रुपये मिळवून दिला नाही. बघितलं का मग? कुरघोड्या करताय का? ह्याच्यामुळे तर आपल्या गावात विकास व्हायना. अरे ह्या कारणामुळे तर तुझी बायको नांदा ना तुझ्यापाशी. ते आहे बरोबर आहे, पण तिला काय सांगत जावा राव समजून. तू जरा तू माझ्या हे जर माझ्या नादी लागला का नाही ह्याला मग मी सोडत नसती. तुम्ही बाया माणूस आहे, व्यवस्थित राहा की काय? कळवा नसती लाव. पण त्याला सांगा की तुम्ही बाया माणसाच्या नादी लागणार. तिकडे त्या माणसाच्या नादी लागत. अहो बाया माणसाच्या कोण नादी लागणार रे? आपण हिला कळ नाही सारखं माझा राडवं गेले की माझ्या पुढनं जात असतं. गावातला तुमच्या दोघांशिवाय आहे का कोणा? तुमच्या दोघांचं सारखं भांडण येतंय. अहो सारखं भांडण येतंय. ती नाऱ्या होता तवा लय भारी राव सुखाने राव ती करत होते. हिच्या बिचारीच्या पाय गेलं, पण जाऊ द्या मुर्द्या. पण आता हो का ना अध्यक्ष, मी आता शांत बसतोय, पण तुम्ही तिला सांगा समजून. हा हो का? तुम्ही बी हातावर करून खाताय का नाही? आपलं कामावर लक्ष द्यायचं. कशाला कोणाच्या नादी लागताय तुम्ही? त्याला अगोदर समजून सांगायचं. अजून बोट करती. जर हॉडगाला टाकला तर नाही 32 घाशात घालवायचो तिच्या. आता मी गप बसतोय का नाही? तू बोट करून वर कशाला बोलते माझ्याशी? तुला कळलं बाया अध्यक्ष म्हणून गप बसतोय. पोलिसांना फोन करतो. नाही मिटलं अध्यक्ष मिटलं. बरं येतो अध्यक्ष मी. जा तुम्ही. अध्यक्ष त्याला नीट समजून सांगा बरं का. मी आता सांगते तुम्हाला. संगीतावानी तुम्ही तरी कशाला गाड्या माणसाच्या नादी लागत असता? पण तू माझ्या कशाला नादी लागतोय? तो जर माझ्या नादी लागला नाही तर मी त्याच्या नादी लागल का? बरं एक काम करा, तुम्ही जावा. मी काय करतो, पोलीस आणतो त्याला सोटलाय लावतो. चांगलं जावा तुम्ही घरी. काय सोटलाय लावताय तुम्ही बी? 4 दंड खाल्लेत तरी अक्कल येई नाही त्याला. अध्यक्ष आहे का? कोण आहे तुम्ही? जावा मी बघतो त्याला. सांगते बरं का नीट समजून सांगा त्याला. शेवटचं काय अवघडच आहे गाड्या. बघतो नाही तर मी सोडतो गावान. काय जातो बारामतीला राहायला. लय अवघड आहे ह्यांचं.